जे देवाधर्माला आमचा विरोध नाही, पण त्या देवाधर्मामुळे आमचा समाज अशिक्षित अडाणी राहिला, अशिक्षित राहिला. ती व्यवस्था आपली नाही, ती गुलामीची व्यवस्था आहे ना. गुलामीची व्यवस्था. तिथं मूल जर झालं तर त्या मुलाचं नाव ठेवायचा अधिकार हिंदू धर्मात माणसाला नाही ना. बरं. घर बांधलं तर घरात राहायचा अधिकार नाही. मग त्याला ब्राह्मणाला बोलवायचं, पूजा घालायची, मग घरात जायचं. गाडी घेतली तर तो शोरूममधून काढत नाही, ते ब्राह्मणाला विचारून मग शोरूममधून काढतो. ही गुलामी लोकांच्या लक्षात यावी म्हणून आम्ही इकडं टीकात्मक त्याचं विश्लेषण करतो. धर्मच नाही मी म्हणत नाही. बरं. RSSचे जे प्रमुख भागवत आहेत ना, ते सुद्धा म्हणतात की हिंदू धर्म नाही. बरं. ती जीवन जगण्याची एक पद्धत आहे. धर्म याचे एक क्रायटेरिया ठरला आहे. धर्म म्हणजे कुठला धर्म कशाला म्हणतात? ज्या धर्माला संस्थापक आहे, बरं, त्या संस्थापने पुस्तक तो धर्मग्रंथ आहे. आणि माझ्या धर्मात कसं यायचं त्याच्यासाठी विधी लिहून ठेवला जातो, त्याला धर्म म्हणतात. मित्रांनो नमस्कार. AV9 मराठीच्या पॉडकास्ट सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज या पॉडकास्ट सत्रामध्ये आपल्यासोबत एक विशेष व्यक्ती आहेत आणि ते म्हणजे ज्यांनी आपल्या आयुष्यातले अनेक वर्ष आणि आयुष्यातला महत्त्वाचा वेळ चळवळीला दिला आणि समाज सुधारणेच्या वाटेवरती चालत असताना अनेक त्यांना त्या ठिकाणी अडचणी आल्या. अडचणीवरती मात करत असताना घरचा संसार चालवणं असेल, समाजाचे प्रश्न असतील ते सोडवणं असेल आणि आंबेडकर विचारवादीचा ज्यांच्यावरती प्रभाव आहे त्यांनी आपल्या स्वतःला त्या चळवळीमध्ये झोकून दिला आणि आज ते एक शिक्षक देखील होते, प्राध्यापक म्हणून ते आता सध्या रिटायर आहेत. त्यांचा प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक सुकुमार कांबळे सर. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे AV9मध्ये. जय भीम. सर आपला जो प्रवास आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण आंबेडकरी चळवळीमध्ये असेल किंवा दलित चळवळ आपण त्या ठिकाणी चालवलेली आहे. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंग आलेत. तुमचा संपूर्ण जीवन प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. ते सुरुवातीचे दिवस असतील आणि तुमचं बालपण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी कोल्हापूर जिल्ह्यातील आळतेगावचा रहिवासी. आम्ही लहान होतो. प्रचंड दारिद्र्य. मातंग समाजामध्ये आम्ही जन्मले असल्यामुळे एकतर समाज अशिक्षित अडाणी. आमच्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमी आणि राबल्याशिवाय आमच्या आईवडिलांनी आम्हाला पोटाला मिळायचं नाही. खरं तर एक प्रसंग सांगतो की आम्ही घरात 7 माणसं, कधी कधी पीठ 4च भाकरीचं असायचं. अरे वा. तर आमची आई कुरडूची भाजी आणायची, गरगरीत शिजवायची आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ती त्या 4 भाकरीच्या पिठात मळायची. ते भाकरी 8 व्हायच्या. अरे वा. आणि आम्ही पोट भरून खायचो. तो जो भाकरीचा जो आनंद आहे तो आता मिळत नाही. बरोबर. गरिबी जरी असलो तर आम्ही ती सुखात असायचो. पाऊस चालू झाला तर खूप लोकांचा हाल व्हायचा. सलग 15 दिवस पाऊस पडायचा. आम्ही लहान लेकरं. कधी कधी मग आमच्या समाजाची लोक परड्यावर कर्ज काढायची. परडं म्हणजे वर्षभर साठवलेलं जे खत आहे. अच्छा. ते खत शेतकरी अगोदरच विकत घ्यायची. आणि मग परड्यावरच्या खतावर 4 पैसे आले की त्याच्यावर उदरनिर्वाह व्हायचा. अशी ती परिस्थिती. हे सगळं करत असताना माझ्या हे लहानपणी लक्षात यायचं की हे दारिद्र्य, ही गरिबी, त्याच्यात घरात 33 कोटी देव, देवाची पूजा, ते आमच्या मातंग समाजाचं कुलदैवत म्हसोबा. दारिद्र्यात सुद्धा ती यात्रा चुकायची नाही. बरोबर. म्हसोबाला डुक्कर चालायचं. म्हणजे लहान पिल्लू घ्यायचं डुकराचं आणि ते वर्षभर सांभाळायचं आणि म्हसोबाची यात्रा आली की त्याला पकडायचं आणि त्याला गाडीत घालून कबनूर नावाचं गाव आहे, तिथं तो म्हसोबाचं देवालय आहे, तिथं नेऊन त्याला मारायचं. डुक्कर मारायचं. अलीकडच्या काळात आता बोकड किंवा कोंबडा वगैरे असं पद्धती आहे. त्यावेळी डुक्कर. ते डुक्कर मारायचं आणि मग सगळ्यांनी जेवायचं आणि परत यायचं. अरे वा. मी एक वेळेस त्या यात्रेला गेलो. डुक्कर मारताना बघितलं, मला फार वेदना झाल्या. म्हणजे डुक्कर कापायचं नसतं, त्याला पाडायचं 4 पाय बांधून आणि वरून लोखंडी पारा डोक्यावर मारायचे आणि ते किंकाळायचं. अरे बाप.
आणि ते बघून माझ्या लहान वयाला फार संवेदना झाल्या आणि मी त्यानंतर त्या यात्रेला काही गेलो नाही. असं करत आम्ही गरिबीत वाढत होतो. तर आमच्या गावात समाजात संतुबाईचं एक मंदिर आहे. देव आहे संतुबाई. आणि तिचं वैशिष्ट्य असं की मातंग समाजामध्ये मुलगा पहिला जन्माला आला की त्याला शेंडी राखायची. मी पहिला मुलगा, मलाही शेंडी राखलेली. 4थीपर्यंत मला काही शेंडीचं वाईट वाटलं नाही. पण 5वीला मन लावून अभ्यासाला बसलो की कोणतरी शिवाजी महाराज म्हणायचं आणि शेंडी वाढायचं. मला राग यायचा. आणि मग माझ्या हातात जे दगड असेल काय जे असेल ते मी त्या मुलाला फेकून मारणार आणि ते त्याच्या घरी रडत जाणार आणि त्या घरची सगळी लोकं आमच्या घरी शिव्या देत येणार. हा खेळ सारखा चालू होता. आणि एक दिवस फार मोठ्या माणसाच्या मुलाला मी मारलं शेंडी वडली म्हणून. आणि ते घरी गेलं आणि ते दंगा करत सगळी माणसं आली. मग आमची आई मला धरली आणि मला मारत होती की गावाची कळ काढतोस, वरण्यासारखा आहेस, किती दिवस सहन करायचं असं म्हणून मला आई आमची मारत होती. आणि मग मी आईला म्हटलं तुला हे सहन होत नाही का? तर होय. मग मला म्हटलं माझी एक शेंडी काप ना म्हटलं. आमची आई म्हटली शेंडी कापणं एवढं सोपं नाही. मी म्हटलं काय आहे? तर एक बकरं आणि समाजाला 150 घराच्या समाजाला बकऱ्याचं जेवण दिल्याशिवाय शेंडी काढायला संतुबाईची परवानगी नाही, त्या देवाची परवानगी नाही. म्हणजे अंधश्रद्धेचा भाग हा थोडक्यात प्रचंड अंधश्रद्धा आहे. मी आईला म्हटली एक का मग 10 बकरी कापी म्हटलं. आई म्हटली एक बकरं मिळणार म्हणून शेंडी राहिल्या. कुठलं बकरं? आमच्या आई राब राबायची. वडील TB न आजारी आणि कसं तरी 2-4 रुपये मिळायचे आणि 2 टाईम जेवण, 2 टायमात जेवण चालायचं आणि पैसे काय साठत नव्हतं, बगळं काय मिळत नव्हतं आणि शेंडी वाढत होती. आणि त्यावेळेस मी 7वीला होतो. मी विचार केला की देव घरात देवारा डोक्यात संतुबाईची शेंडी, तरी आमच्या आईला दारिद्र्य गरिबी राबायचं, कुठलं सुख नाही. आणि मी 7वीला बंड केलं की रस्त्यानं जाताना एक मला अर्ध ब्लेड पान मिळालं. ब्लेड पान घेण्याची सुद्धा आपली कुवत नव्हती माझी लहानपणी. आणि ते अर्ध ब्लेड पान रस्त्यावर सापडलं, ते उचललं आणि अंधारात जाऊन मी हळू ती शेंडी उडवली. ती शेंडी माझ्या आईच्या 8 दिवस लक्षात आली नाही, पण 8 दिवसानंतर तिला कळालं की नाही शेंडी कापली. आणि मग मला आमची आई मारत होती. त्यावेळेस आमच्या वडिलांनी मला तिच्या तावडीतून सोडवून घेतलं. आई मारत होते म्हणजे तिच्यावर सांस्कृतिक दहशतवाद होता. बरोबर ना, की तुझं कसं व्हायचं म्हणून आमची आई मला मारायची. देवाची शेंडी काढल्यामुळे तिला भीती वाटली आणि तुझं कसं व्हायचं म्हणून मला मारायची. आणि मग आमच्या वडिलांनी मला ओढून घेतलं, सांगितलं तू देवाची कळ काढलायस, मग तुला ही मारायलाच आता, असं कर म्हटलं. इचलकरंजीला रत्नदीप हायस्कूल गंगानगर आहे, तिथं बोर्डिंगची सोय आहे, तिथं तुला घालतो, कपडे लत्ते सगळे मिळते, चांगलं चांगलं खायला मिळते. आणि मी त्यावेळेस चांगलं खायला मिळतं हा शब्द मला लय अतिशय म्हणजे बरं वाटलं. आणि कारण का चांगलं घर मिळायचं नाही ना घरी, चांगलं खायला मिळते म्हणून मी बोर्डिंगला गेलो. आणि त्या बोर्डिंगमध्ये 8वीला मी प्रवेश घेतला. पण तिथंही अतिशय वाईट अनुभव आला. काय व्हायचं, मुलांना चांगलं सकस आहार मिळायचा नाही आम्हाला. ते जी रेक्टर असायचे ते रेक्टर शिल्लक राहिलेला माल किंवा मुलांना कमी खायला घालायचं आणि काटकसर करून शिल्लक राहिलेला माल ते चोरून न्यायचं रेक्टर. आणि मग 8वीला असताना मी कसा तर तिथं टिकलो. माझ्यासोबत 15 पोरं माझ्या गावच्या आलते बोर्डिंगला. तू एकही टिकला नाहीस, जेवण व्यवस्थित मिळत नाही म्हणून निघून गेले. पण मी जावं तर घरात पण आमच्या 18-20 दारिद्र्य. मी तिथं थांबलो. पण 9वीला असा प्रकार घडला की मुलं अर्धपोटीच राहायची. मला तर मी तब्येत चांगली, मला भूक खूप लागायची. मग मी काय करायचो, दूध पावडरच्या पोत्यामध्ये थोडी साखर टाकली, त्याचे लाडू बनायचे आणि ते लाडू मी खिशात घालून किंवा बॅगेत ठेवून ते दिवसभर खायचो. कधी कधी गव्हाच्या पोत्याला पेन मारायचा, वरून दाबलं ती
गहू खाली यायचे, मी खिशात घ्यायचो आणि गहू खात खात आम्ही फिरायचो. म्हणजे गहू तसंच खायचं, कच्चंच गहू खायचं भुकेपोटी. आणि ते बघितलं तो रेक्टर फार चोरी करतोय मुलांच्या ह्याच्या. आणि मग इलेक्शन लागायचे आम्ही बोर्डिंगमध्ये. बरं. आणि त्या 8वीला मी GS झालो, 9वीला GS झालो. अरे वा. मुलांनी मला निवडून दिलं. तर मी अन्नासाठी सकस आहार मिळावा, योग्य तो आहार मिळावा की सगळं काय ती मुलांना मिळावं म्हणून मी 3 दिवस संप केला होता. बरं. 9वीला असताना. आणि 3 दिवस मुलं काही खात नव्हती, उपवाशीच. आणि मग देशभक्त रत्नाबा कुंभाराचं ते बोर्डिंग. आणि मग ते तिथंपर्यंत त्यांच्याकडं निरोप गेला आणि त्यांनी मला बोलवून घेतलं आणि या सगळ्या समस्या ऐकून घेतल्या. आणि तो संप आमचा रत्नाप्पांनी मिटवला. बरं. 10वीला गेलो आणि त्यावेळेस शोले पिक्चर लागला होता. बरं. मग माझे मित्र मला शोले पिक्चर बघा, मी त्यावेळेस 21 वेळा शोले बघितला. अरे बापरे. पण आपल्या पदरच्या पैशाने मुलं मला न्यायची. आणि मी कांबळे म्हणून एक टाकळीवाडीचा होता, जयसिंग कांबळे, आणि दुधगाव ह्या कवटेपिरांचा आवळे, हे तिघा मी त्या बोर्डिंगमध्ये ताण तब्येतीनं तंदुरुस्त. आणि आम्ही पिक्चर बघायला. एक दिवशी 12चा शोले संपवून मी परत आलो बोर्डिंगमध्ये. तर रेक्टर 2 रिक्षा लावून तो वसतिगृहातला गव्हाची पोती, तेलाची पोती, तेलाचे डबे, दूध पावडरची पोती असं तो रिक्षात भरत होता. आणि मग आम्ही तिघं म्हणजे तांड होतो तसे वात्रट पण आम्ही तिघं होतो. आम्ही ऊस खात कारखान्याचाच एरिया, ऊस खात खात येतो, बघतोय तर 2 रिक्षा लागलेत, साहित्य भरले. तर मग आम्ही निर्णय घेतला की यांना पकडायचं. आणि मग आम्ही तिघांनी 2 रिक्षावाल्याला आणि त्या रेक्टरला कवळा घातला. आम्ही तिघांनी एकेकाला धरलं. दंगा झाला. पोरं जवळ 100-150 पोरं सगळी उठली, दंगा सुरू झाला. आणि बोर्डिंगमध्ये खांब होता, त्या खांबाला आम्ही तिघांना बांधलं. ते रेक्टर खवळं मला सारखं म्हणायचं, सोड सुकुमार, मला सोड, तुझं लई. मी म्हटलं काय होत नाही, म्हटलं तुम्ही जे कायम चोऱ्या करता ना ते एकदा उघड झालं पाहिजे. बरोबर. पण ते रत्नदीप हायस्कूल गंगानगरचा हेडमास्तर ब्राह्मण होता. त्याला रात्रीचं कळालं, पण ते रात्रीचे आले नाही, ते पहाटे आले. ते म्हटले कोणी बांधलंय? मी म्हटलं मी बांधलंय. मला गोड बोलून सांगितलं, सोडायला लावलं. आणि मग त्या दिवशी मला रत्नाप्पा कुंभारांच्या ऑफिसवर नेलं हेडमास्तरनं, मी अशी चूक केली म्हणून. आणि मी पहिल्यांदा रत्नाप्पांना पाहिलं. रत्नाप्पा कुंभाराचे डोळे असे होते की घासच नव्हता कोणाचा डोळ्याला लावून भिडवून बोलायचं. अण्णाने मला विचारलं, मी हे सगळं सांगितलं. मग माझ्या खांद्यावर थाप मारली अण्णाने. म्हणजे बरं केलंच, म्हटलं चांगलं केलंस. आणि त्या रेक्टरला वगैरे झापलं ना, मला सोडून दिलं. पण त्या रेक्टरच्या डोक्यात राग होता, खूप राग होता. मी GS 10वीला गेलो, 10वीला पण मी GS झालो, पोराने मला निवडून दिलं. तर अचानक समाज कल्याण अधिकाऱ्याले रेक्टर मला बोलवून घेतले, एक्स्ट्रा शिदा शिल्लक राहिला आहे, करायचं काय झालं होतं, आदल्या दिवशी आम्ही बोर्डिंगला लाकूड लागायचं, म्हणजे चुलीवर जेवण व्हायची ना. 2 ट्रक लाकूड बोर्डिंगच्या पाठीमाग आणून रचले होतं. मी रेक्टरला म्हटलं, जादा जो गव्हाची पोती, दुधाची पावडर, डबे लाकडात दडून ठेवा म्हटलं, का साहेब लाकडात येतो का? ते त्याला पटलं. आम्ही दोघांनी ते केलं. आणि अचानक मग साहेब आले आणि मीटिंग चालू झाली. साहेब म्हटले, मी पुण्याहून आलो आहे, पोरं त्यांना वेळेस जेवण मिळत असेल का नाही, सण होत असेल का नाही, मटण मिळत असेल का नाही. मग सगळ्या मुलांनी सांगितलं हो सगळं मिळते. आणि मी म्हटलं मला बोलायचं आहे. बोल. म्हटलं इथं काय मिळत नाही. म्हटलं तेल नसलेला आमटी आणि 2-4 चपात्या मिळतात, 2 चपात्या, आणि ते आडं दिसते म्हटलं त्या आमटीमध्ये, असलं जेवण आम्हाला मिळते म्हटलं. तुम्ही स्वतः सांगितलं? तर मी स्वतः सांगितलं. साहेब म्हटलं मग आम्ही देते ते कुठे गेलं, चला की दाखवतो म्हटलं. आणि ते जाऊन मी लाकडाची काढली आणि त्याच्या साहेबाच्या पायात डबे फेकल्यानंतर त्या साहेबांनी त्या पेढी पाटलाला जागेवरच रिस्टिकेट केलं. अरे बापरे.
तो पेढी पेटेल त्या कॉलनीमध्ये राहत होता. तो गेला आणि संकपाळ म्हणून रेक्टर आले. आल्या माझं नाव विचारलं, सुकुमार कांबळे कोण. तर मला तुला काय पाहिजे ते मला सांगायचं म्हटलं, पण असा काय आगाऊपणा करायचा नाही असं ते चाललं. पण ते पेढी पाटलाचं आमचं वाद त्यानं कॉलनीची पोरं माझ्या विरोधात घातली आणि कॉलनी आणि आमचं भांडण वसतिगृहाचा चालू व्हायचं. ना अभ्यासाकडे काय लक्ष नाही. 10वीला होतो मी, बोर्डाची परीक्षा. रत्नापन्नाने आम्हाला लक्झरी दिलेली, पोरानं न्यायचं आणायचं. त्या लक्झरीत आमची भांडणं वसतिगृह कॉलनी. निकाल लागला 10वीचा, मी एकाच विषयात पास. एकाच विषयात पास, हिंदीला. ते पण 21 वेळा पिक्चर बघितल्यामुळे हिंदी चांगलं झालं होतं. असं ते करत झालं, नापास झालो. वडील नाराज झाले. वडील TB आजारी होते आणि मग ते म्हटलं आता तुम्ही ऊस तोडायला जावा. मग मला ऊसाची गाडी करून दिली. आणि तिथं पूर्वी नाव कांबळे नव्हतं ना, सुकुमार दत्तू मांग. आमच्या वडिलाचं नाव दत्तू भाऊ मांग कागदावर असायचं. त्या काट्यावर गाडी घेऊन गेलो की ती मांगाला मांग असं ओरडायचं. ते मला ते फार लागल्यासारखं आहे. आणि ऊसात मी शाणा झालो. अंगाला पाला कापला आणि आंघोळीला बसलो की चरचरायचं. आणि मग मी क्लास लावला आणि त्या वर्षी अभ्यास करून पहिल्या झटक्यात सगळे विषय मी पास झालो. वडिलांना खूप आनंद झाला. आता म्हटले मुलाला डॉक्टर करायचं आमच्या डोक्यात, आमच्या वडिलांच्या. मग मला वारणा महाविद्यालयाला 11वीला सायन्सला घेतलं ॲडमिशन. पण मला ते झेपणं झालं. म्हणजे खर्चाकडनं आम्हाला मी कमी पडायला आलो आणि मला जाणवायला आलं बाबा आपणाला हे शेवट काय सायन्स पूर्ण होणार नाही. आणि मग मी 11वी पास झालो सायन्स आणि 12वी आर्टला ॲडमिशन घेतलं. ते माझ्या वडिलांना कळालं आणि वडील प्राचार्यांच्याकडे आले. प्राचार्य म्हटले तो त्याचा निर्णय, मला काय पुन्हा सायन्सला घेता येणार नाही. असं करत 12वी मी चांगल्या मार्कानं पास झालो. FYला पण वारणा महाविद्यालयालाच होतो. आणि FYला गेल्यानंतर माझा एक मित्र होतं श्रीपती सावंत. तो देशी दारूच्या दुकानावर कामाला असायचा. मग आम्हाला पैशाची चणचण, घरची परिस्थिती अशी. आणि तो म्हटला ये जा मला मदत करायला, तुला काय लागलं तर मी देतो. आणि मग मी देशी दारूच्या दुकानावर त्याला मदत करायचो 2 वर्ष. पण तिथं लय वाईट अनुभव आले. म्हणजे तिथं देशी दारूच्या दुकानामध्ये मालकापेक्षा कामगारांना पैसा जास्त. कारण का पाणी मिक्सचं दारू सगळे विकायचे. पण आम्ही मीन श्रीपती सावंतनं कमीत कमी 20 लोकांना दारू सोडायला लावले. कारण का पैसा एवढा मिळायचा आम्हाला, काय पाहिजे ते माग, पण दारू सोडायची. पण मी SYला गेलो आणि मी जिओग्राफी विषय घेतला होता. मला एका प्रसंगानं ते कॉलेज सोडावं लागलं. त्याचं कारण असं की मी सकाळचं दारूचं दुकान उघडलं आणि एक माणूस म्हणाला, सुकुमार मला 100 मिली दे की. मी म्हटलं पैसे दे. पैसे नाही म्हटला. मग काय द्यावं म्हटलं. तर तो म्हटला मला आई मेल्या रड येईना म्हटला. आई मेल्या मला रड येईना. मी त्याला 100 मिली दिल्यानंतर तो दिवसभर रडत होता. आणि मग माझ्या मनाला ते फार म्हटलं हे तर राहण्यात काय अर्थ नाही. आणि तो देशी दारूच्या दुकानात मी त्याला मदत करत होतो. ते कॉलेज मी त्याच दिवशी सोडलं आणि कोल्हापूरला राजाराम कॉलेजला गेलो. आणि तिथं मी मानसशास्त्र घेऊन BA झालो. पण वारणा महाविद्यालयाला असताना तळसंदे गाव होतं वारणेच्या शेजारी. तिथं नैसर्गिक तळं आणि तिथं मांगा महाराणा प्रवेश नव्हता. आणि हे जसं मला जाणवलं तसं मी SYला असताना मोर्चा काढला. म्हणजे खऱ्या अर्थानं तिथं तुमची सुरुवात झाली. चळवळीला सुरुवात झाली. म्हणजे नैसर्गिक तळं सगळी जनावर वगैरे त्यात पोवायची, सगळं गाव कपडे वगैरे धुवायचे. पण मांगा महाराणा तिथं कोणी येऊ द्यायचे नाहीत. आणि मोठा संघर्ष झाला तिथं. त्याच्यावर मी मोर्चा काढला आणि मोर्चातून मग ते सगळे दंगे सुरू झाले तिथं. आणि माझ्यासोबत त्या गावचा सुरेश कांबळे होता. त्याच्यावर तिथल्या एका पाटलानं कोराडीनं हल्ला केला, तुझे सगळं घडवतीस म्हणून. आणि तो सुरेश जो पळून गेला तो मिशन हॉस्पिटल मिरजेला येऊन तिथं नोकरी लागला. पुन्हा तो काय चळवळीत आला नाही. पण मी आपलं जिथं काय अन्याय होईल तिथं आंदोलन करायचे, मोर्चे काढायचे असं होतं. असं करत असताना माझं खरं सामाजिक कामाची सुरुवात मिंचे सावर्ड्याला झाली. सावर्ड म्हणून एक गाव होतं. प्रचंड अन्याय
मातंगन बौद्ध समाजावर, महार समाजावर. म्हणजे अशी अवस्था असायची की नवरा बायको जर असे चालले तर पाठीमाग बायला धरायचे. अरे बापा. काय जातीवादी. एक वेळ तर असा झाला की आमचं मातंग समाजाचं पोरगं बरोबर त्याला नग्न होईपर्यंत मारलं, कपडे काढून गावकऱ्यांनी मारलं. नुसतं मारलं नाही तर त्याला नग्न करूनच समाजात आणला. आणि त्याच दिवशी मी त्या सावर्ड्यात गेलो होतो. मी बोलले हे काय म्हटले, काय प्रकार आहे. तर गावकऱ्यांनी मारलं आहे. मग जावा ना म्हणून पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला त्याला पाठवला. पोलिसांनी त्याला कपडे वगैरे समाजात आणला. पोलिसांच्या ताब्यात घेऊन पुन्हा त्याला गावकऱ्यांनी मारला. आणि मग तिथं माझी कामाची सुरुवात झाली, सामाजिक कामाची. आणि मग त्या विषयावर आम्ही मोर्चे काढले. प्रचंड मोर्चे निघाले आमचे की हा अन्याय दूर झाला पाहिजे. आणि मोर्चा काढल्यानंतर गावकरी खवळले. आमच्या विरोधात हे मोर्चे कोण काढलं. त्यावेळेस राम कांबळे असतील. त्या काळी म्हणजे अशी जाती व्यवस्था असेल, फार व्यवस्था प्रचंड होती. म्हणजे मागासवर्गीय मांग मार माणूस म्हणून कुत्रमांजर जाणार नव्हतं, त्या म्हणीसारखं ते वागवायचे. आणि मग मोर्चा काढल्यानंतर गावकरी खवळे आणि गावाने आमच्या 2 समाजावर बहिष्कार टाकला. पाणी द्यायचं नाही, दळून द्यायचं नाही, गावात येऊ द्यायचं नाही, शेतात कामाला सांगायचं नाही. आणि मी अस्वस्थ झालो, कारण का ही सुरुवात होती ना, आम्हाला तेवढं चळवळीचं ज्ञान नव्हतं ना. आणि मग त्यावेळेस जयवंतरावळे आमदार, त्यांचा दौरा होता त्या मतदारसंघात, राखीव मतदारसंघ वडगाव ना. मी जयवंतरावांना अडवलं, म्हटलं बहिष्कार टाकला जरा काय, तर म्हटलं तुम्ही या उठवा. ते म्हटलं तू बंगल्यावर ये म्हटलं. मग आम्ही सायकलनं बंगल्यावर गेलो. तर जयवंतरावांनी मला आत घेतलं, सांगितलं कितवी शिकलायस. मी म्हटलं अमुक शिकलो. मग शिकलायस तर नोकरी बघ म्हटले. समाज करशील मरशील म्हटलं. कशाला लागलाय समाजा नादाला, मी काय मदत करणार नाही. स्वतः म्हटलं मी काय मदत करणार नाही, गावच्या लोकांच्या विरोधात मी काय जाणार नाही. म्हटलं मी नोकरी मागायला आलो नाही, म्हटलं समाजावर बहिष्कार टाकला त्याच्यावर काहीतरी करा म्हणतोय. ते म्हटलं मी काय करू शकत नाही. मग तिथून आम्ही सायकलनं कोल्हापूरला गेलो. मी, राम कांबळे, बाळासाहेब कांबळे, हे सगळं समाज. आणि त्यावेळेस मीरा बोरवणकर SP होती, तिला ते सगळं सांगितलं. मग त्या मीरा बोरवणकरनी जाळीची गाडी, त्याच्यात आम्ही त्यांची स्वतःची गाडी अशी गावात आणली. आम्ही त्या गावच्या 18 टाक्यांची नावं दिली, ते गावच्या प्रमुखांची. त्या मीरा बोरवणकरनी प्रत्येकाला ठोकर मारायची, गाड्यात टाकायची. नाव्याला बोलव, चाल केस काप, डेअरीवाल्याला बोलव, चाल दूध दे, असं करून तो आमचा बहिष्कार उठवला. पण आम्ही सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाकला. एका 8-10 गावची माणसं आमची बोलवली. आणि नुकतीच सुगीचे दिवस आलते, तेव्हा सोयाबीन एक नवीन आलती शेंग, 3 महिन्याच्या आत ती काढलं पाहिजे, नाहीतर ते रानातच त्याची मोड यायची. आम्ही निर्णय घेतला की कुणी सावर्ड्याच्या मळ्यात कामाला जायचं नाही, शेतावर कामाला जायचं नाही. इकडे मिंच्याला जावा, नरंद्याला जावा, पण ह्यांच्या रानात जायचं नाही. असं करून ते मग ते गाव आणि आमची लोक एकत्र झाली आणि तो सगळा आमचाही बहिष्कार त्यांनी उठवला. असं करत 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 कोल्हापूरला मी MA झालो. आणि प्रचंड जातीवाद होता. मातंग समाज तर असा, पोलीस आला की धडाधड दारं लावून घ्यायची. का अज्ञान, शिक्षणाचं प्रमाण कमी. आणि त्या काळात दलित पॅंथर होतं. दलित पॅंथर ही मोठी संघटना होती. ग्रीनिज बुकामध्ये नोंद झाली त्या मोर्चाची. रेडल्स आणि हिंदुझम हे अरुण कांबळेच्या पुस्तकावर दंगा झाला. पण नंतर दलित पॅंथरचा ग्राफ खाली आला. आणि त्या काळात मी 89ला लोकसभा लढलो. कोणाच्या विरोधात? खासदार बाळासाहेब माने. खासदार बाळासाहेब माने हातकणंगलेमधून ते लय टार्गट माणूस. आणि मागं मार अशी वाकायचीच ते आल्यानंतर. त्यांच्या विरोधात मी इलेक्शन लढण्याचं कारण हे आहे की मी कॉलेजला असताना कोल्हापूरचे कलेक्टर दैटणकर आणि DIG मेघाजी कांबळे, तर ते खासदार बाळासाहेब मानेची सभा होती बिंदू चौकात. आणि ते असे म्हटले होते ज्याला ह्यो जिल्हाच मांगा मारायचा झाला आहे म्हटलं होतं. आणि ते मी सभेला होतो, ज्याला लय वाईट वाटलं मला ते. पण त्याच्यावर आनंद कुठला वाटला, कलेक्टरच्या ऑफिसमध्ये खासदार गेले आणि दैटणकरनी त्यांना बाहेर काढलं.
दैटणकर कलेक्टरने. अच्छा. ते म्हटले बाहेर जावा, शिपाई आहे, चिठ्ठी द्या. आणि शिपाईने सांगितलं तर आत यायचं. बरं. ते बाहेर जाता पुन्हा त्यांना आत बोलवणं. मग दैटणकर म्हटले तुम्ही जे म्हटला ना जिल्हा मानान झाला, आम्ही जर राजीनामा दिला तर खासदार होऊ शकतो, पण तुम्हाला कलेक्टर होता येणार नाही. असा तो एक पेपरला संघर्ष आला होता. आणि माझ्या डोक्यात आम्ही तरुण ना, ह्याला शिव्या कशा द्यायच्या, ह्याच्यावर कुणी बोलायचं. आणि मग त्यावेळेस मी BC कांबळे गटात जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो. बरं. RPIचा BC कांबळे गट होता आणि DS कांबळे जिल्हाध्यक्ष होते. लोकसभा लागली आणि आम्ही मुंबईला मिटिंगला गेलो आणि तिथं सगळे म्हटले की BC कांबळे राजापूरमध्ये राहतील आणि सगळ्यांनी तिथं प्रचारला जायचं. मी म्हटलं शक्यच नाही. म्हटलं आम्ही तिथं काम केलं. म्हटलं तिथं काम केलं, आमच्या मतदारांना आम्ही काय सांगायचं, कोणाला मतदान करायला सांगायचं. काँग्रेसचं जळतं घर म्हणून आम्ही काम केलं म्हटलं, आणि काँग्रेसला मतदान करायला सांगायचं का म्हटलं. मी तिथून उठून आलो आणि मी अपक्ष फॉर्म भरला खासदार बाळासाहेब मानेच्या विरोधात. दंगा सुरू झाला. आमच्या समाजाने मिटिंग घेतली. म्हटले तुला काय डोकं बिक आहे का म्हटले, खासदार बाळासाहेब माने मागासवर्गीय कोणत्याच्या विरोधात बोलत नाही, तू फॉर्मचा कसा भरलास. बरं. मी म्हटलं समाजाला हे काय ग्रामपंचायत किंवा समाजाची निवडणूक नाही ना, 7 तालुके असतात म्हटले, आणि 7 तालुक्याचा निर्णय असतो, तुमचा निर्णय मला घ्यायची काय गरज आहे. असं ते मी इलेक्शन लढवली. प्रचंड ताकदीने इलेक्शन लढवली. पैसे तर नाहीत, सायकलवरून आमचा प्रचार. अरे. पण एक काळ असा होता तो त्या इलेक्शनमध्ये की इचलकरंजीला एक प्रथा अशी होती की झेंडा चौकात की सगळ्या उमेदवारांना एकत्र बोलवायचं आणि 20-20 मिनटं प्रत्येकाला वेळ द्यायचा. उमेदवारांना तुम्ही काय करणार आहे. त्याच्यात एक पद्धत होती की चिठ्ठ्या काढून नंबर असायचे, चिठ्ठीत माझाच पहिला नंबर आहे. आणि त्याच्यात एक क्लॉज होता की जो पहिला बोले त्याला 10 मिनटांनी वेळ. बरं. आणि मग मी खासदारावर लय बोललो, मी टीका लय केलं. आणि पहिल्यांदा एक मांगाचं पोरगं माझ्यावर टीका करते ते चिडलं लय. आणि मग माझ्यावर ते बोलायला गेलं, चुकून बाबासाहेबांच्यावर पण टीका करायला गेलं, आणि ते फसला ना तो खासदार. आणि शेवटची 10 मिनटं होती. मग 10 मिनटात मी त्यांचा वैचारिकदृष्ट्या बुक्काच केला. म्हणजे तुम्हाला नंतर 10 मिनटं ना असा एक नियम होता. आणि ते भाषण एवढं गाजलं माझं. तिथं बौद्ध समाजानं सभा संपल्या ओपन जीप लावली आणि मला रात्रभर माझी मिरवणूक काढली बौद्ध समाजानं. म्हणजे खासदाराला बोलणारा कोणतरी उमेदवार आहे. आणि इलेक्शन लढवत असताना मला एकाची आठवण होते की किसनराव आवळे म्हणून इचलकरंजी एक चांगलं प्रस्त होतं. त्यांनी मला गुमान राजू आवळेचे वडील त्यांनी गुमान मला 10,000 आणून दिले की त्याला सांगा की जोरकर म्हणावं. आणि तिथे किसनराव आवळेंची आमची ओळख झाली. हे करत असताना मच्छिंद्र सकटे हे शिकत होते म्हणजे कॉलेज म्हणजे, आणि ते सारखे मला भेटायचे, आपण काहीतरी करूया. आणि मग सांगलीमध्ये साहित्य संमेलन होतं. त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राजा ढाले होते. आणि त्या साहित्य संमेलनामध्ये मच्छिंद्र सकटेनं आमचं दोन्ही सत्रामध्ये माझी भाषणं होती. आमची दोघांची भाषणं लई गाजली. आणि मग सांगलीतल्या मांगाने आम्हाला गराडा घातला. म्हटलं ज्यावेळेला एवढं बोलता मांगासाठी काहीतरी करा की, असं म्हणून आम्ही सनातन आवळेच्या घरात बसलो. आणि मग चर्चा झाली की मांगांची एक संघटना काढायची, मांगाचा बेस असलेली संघटना काढायची. आणि तिथं ठरलं, आणि तिथं नाव ठरलं दलित महासंघ. दलित महासंघ नावाची संघटना काढायचा असा निर्णय झाला. पण ते झालं, एखादा मेळावा घ्यायचा आणि डिक्लेअर करायचं असं ठरलं. पण 1992ला मच्छिंद्र सकटेनं बिंदू चौकात एक आंदोलन केलं, आणि त्या आंदोलनामध्ये दलित महासंघाचा बोर्ड लावला आणि ते डिक्लेरेशन केलं. त्यावेळेस आम्ही काय त्याच्यासोबत त्यांनी वैयक्तिक केलं. आम्ही नाराज झालो ना. ठरलं होतं आपण मेळावा घेऊन दलित महासंघाची ओपनिंग करायचं. तो एकटाच ते ओपनिंग केल्यामुळे मी राम कांबळे, बाळासाहेब कांबळे, आमचे सनातन आवळे वगैरे सगळे आम्ही नाराज झालो. आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मी काम करता राहिलो. नंतर मग विधानसभा लागली. लोकसभा मी चांगली गाजवली होती. मग विधानसभेला BJPवाले माझ्या तिकीट द्यायला आले मला. पण BJPची तिकीट मी घेऊ शकत नव्हतो. वेळ जरी झाला तरी प्रसंग सांगतो की BJPवाले माझ्या दारात बसले, घर आपलं साधंच माझं. आणि ते BJPचा प्रमुख जोशी होता. तो म्हटला, आमच्या चुलत्याची एक चुन्याची डबी होती,
हे म्हणजे चुन्याचे डबे बघितले का? मी म्हटलं हो. म्हटलं काय आहे? मी म्हटलं चुन्याचे डबे आहे. बरं नाही म्हटले सर, ती डबी चेपली आणि कलर गेला आहे. बरं तेव्हा तुम्ही आमच्या वतीनं फॉर्म भरा, चेपा पण काढतो आणि कलर पण देतो. आणि ते म्हटले बघा, म्हटले तुम्हाला 4 व्हीलर गाडी देतो, प्रचार करा. मी म्हटलं नाही. म्हटलं तुम्ही माझ्या दारात आला आहे, मी तुमचा अपमान करणार नाही. पण शंकर धोंडी पाटील जिल्हाध्यक्ष होते जनता दलाचे. बरं ते माझ्या घरी आले आणि ते म्हटले तुम्ही जनता दलाच्या वतीनं फॉर्म भरायचा. फॉर्म भरला. त्या प्रचारला माझ्या विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान असताना आले. अरे बाप. हां, इचलकरंजीला सभा होती मलाबादीची माझी, बरं दोघांच्या प्रचारला. आणि त्यावेळेस आवाडी पडले आणि मलाबादी निवडून आणि मी पण पडलो. असं ते राजकीय माझं वाटचाल सुरू झाली. तिथं. पण दलितांच्यावर अन्याय काय थांबलेली नव्हती. गावागावात अन्याय अत्याचार व्हायचे. ते कराडला झाला, ते तांबवे गाव, त्या तांबव्यात अन्याय झाले मातंग समाजावर, बौद्ध समाजावर. जिथं जिथं अन्याय होईल तिथे तिथं आम्ही जाणं, मोर्चा काढणं वगैरे हे सत्र चालूच होतं. आता तुम्ही सध्या आंबेडकर विचारवादावरती त्या ठिकाणी तुम्ही काम करता. नेमका आंबेडकर विचारांचा तुमच्यावर प्रभाव कसा झाला? काय झालं, मी BC कांबळे गटात काम करत होतो. बरं. मला आंबेडकरवाद माहीत नव्हता कॉलेजला असताना, वारणा महाविद्यालयाला. त्या BC कांबळे गटात काम करत असताना जिल्हाध्यक्ष DS कांबळे होते. पण त्यांची बहीण माझ्या कॉलेजला होती. बरं. अलका म्हणून. तर ती माझी खास मैत्रीण, त्याला माझी बहीणच मानलेली मी. तिच्या माध्यमातून मी त्या DS कांबळेच्या घरात जायचो. तर ते घरच पुस्तकाचं होतं. बरं. पूर्ण. आणि BC कांबळेचे जे लिखाण आहे त्या अलकाचे वडील तपासायचे. आणि तिथं मला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ वाचायला मिळाला. बरं. आणि मी भारावून गेलो. म्हणजे अतिशय समुद्रासारखा विचार होता तो. आणि त्या काळात शाक्यानंद म्हणून त्रैलोक्य बौद्ध महासंघाचे भिक्खू मिंच्यामध्ये राहायचे आणि ते मातंग समाजातच फिरायचे. आणि त्यांचा विचाराचा प्रभाव आणि बुद्ध आणि धम्माचा वाचनाचा प्रभाव माझ्यावर झाला आणि आम्हाला ह्या विचाराची ओळख झाली. बरोबर. तोपर्यंत आम्ही हिंदू, त्याची पूजा अर्चा असल्या असंच होतं. पण मी शक्यतो तिकडं म्हणजे 7वीपासूनच मी त्याला बगल दिली होता. पण मी शोधत होतो आणि मला हा मार्ग सापडला. आणि मग शाक्यानंदजी एवढे प्रभावी ठरले आमच्या समाजावर. मिंचे म्हणून गाव तुम्ही कधी जा, मिंच्याच्या घराघरात बौद्ध विचार त्यांनी पसरवला. म्हणजे बौद्ध समाजाला म्हणजे महार समाजाला विचार कमीच, पण मातंग समाज एवढा प्रभावित झाला की तिथं मातंग समाजाचा एक घाडगे होता. तो अडाणी माणूस पण बौद्ध धर्म सांगायचा. आणि मग आमचा निर्णय झाला की बाबा हे हिंदू धर्म आपणाला काय पोषक नाही, आपण बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे. आणि 1984ला मी, शिवाजीराव घाडगे, राम कांबळे, बाळासाहेब कांबळे, मधुकर वायदंडे ह्या 10-1200 पोरांनी आम्ही मिंच्यामध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणजे इंग्लंडहून बौद्ध भिक्खू आले होते धम्मदीक्षा द्यायला. म्हणजे आता तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला, नेमका बौद्ध तुमच्या दृष्टिकोनातून नेमका काय, बुद्ध काय आहे? बौद्ध धम्म हा धर्म नाही, त्याच्यामध्ये कर्मकांड नाहीत. बरं. त्याचा जो विचार आहे, माणसाला माणूसपण देणारा जो एक विचार आहे तो गौतम बुद्धाचा धम्म आहे. म्हणजे माणूस होण्यासाठी तो धम्म आहे. आपण माणूस नव्हतो ना. बरोबर. तो कुणाचा मागाचा, तो कुणाचा महाराजा, कोण असंच आपली ओळख होती. गौतम बुद्धाचा धम्म जात नाकारते, कर्मकांड नाकारते, हे सायन्स आहे. म्हणजे गौतम बुद्ध काय म्हणतात, ओठ शरीराच्या बाहेर असतात, त्या ओटावर रोगजंतू बसलेले असतात, ते जिभेनं तुम्ही आत घेऊ नका, आत घेतला तर तुम्ही आजारी पडाल, एवढं ते सायन्स आहे. म्हणून आम्हाला गौतम बुद्धाचा धम्म आवडतो. त्याच्यामध्ये कर्मकांड नाहीत, पूजा अर्चा नाही. तिथे मेणबत्ती एक दिली की खर्च संपला. इकडं काय, बरोबर, इकडं सगळी खारे देव, बकरं, कोंबडं. बौद्ध धर्म स्वीकारला, पण तुम्ही हिंदू धर्मावरती बोलत असता, म्हणजे आम्ही तुमच्या भाषणामधून त्या ठिकाणी ऐकतो, हिंदू धर्मावरती का टीका? का टीका? म्हणजे त्याशिवाय माणसांना बौद्ध धर्म कळणारच नाही ना. जी व्यवस्था आमच्यावर अन्याय करत होती, जी अंधश्रद्धेमध्ये ठेवत होती, आमचा पैसा तिथं खर्च होतोय, हे ह्यांना सांगायला पाहिजे ना. बाबा तुम्ही जे यात्रा जत्रा करता, बकरं, कोंबडं, रेडे कापता, तो खर्च आहे. आणि खर्च का, ती व्यवस्था तशी का तयार केली की तुम्ही कितीही कमवा,
कितीही कमवलं तर ह्याच्यावर तुमचा खर्च झाला पाहिजे आणि एकदा तो खर्च झाला की पैसा शिल्लक राहिला नसला पाहिजे आणि पैसा शिल्लक नसल्यामुळे तो शिक्षणावर जात नाही, त्याच्यामुळे मुलं शिकत नाहीत, अडाणी राहतात. हे लोकांना कळावं म्हणून टीका नव्हे, ही व्यवस्था काय आहे आणि आम्ही स्वीकारलेली काय आहे, लोकांना कळावं म्हणून ती टीका आहे. त्यांच्या देवाधर्माला आमचा विरोध नाही, पण त्या देवाधर्मामुळे आमचा समाज अशिक्षित अडाणी राहिला, अशिक्षित राहिला. ती व्यवस्था आपली नाही, ती गुलामीची व्यवस्था आहे ना. गुलामीची व्यवस्था तिथं मूल जर झालं तर त्या मुलाचं नाव ठेवायचा अधिकार हिंदू धर्मात माणसाला नाही ना. बरं. घर बांधलं तर घरात राहायचा अधिकार नाही, मग त्याला ब्राह्मणाला बोलवायचं, पूजा घालायची, मग घरात जायचं. गाडी घेतली तर तो शोरूममधून काढत नाही, ते ब्राह्मणाला विचारून मग शोरूममधून काढतो. ही गुलामी लोकांच्या लक्षात यावी म्हणून आम्ही इकडं टीकात्मक त्याचं विश्लेषण करतो. बुद्ध धर्मामध्ये असं काय नाही ना. अनेक वेळा तुमच्या भाषणातून आम्ही ऐकलं की तुम्ही असं म्हणता की हिंदू हा धर्मच नाही. धर्मच नाही मी म्हणत नाही. बरं. RSSचे जे प्रमुख भागवत आहेत ना, ते सुद्धा म्हणतात की हिंदू धर्म नाही. बरं. ती जीवन जगण्याची एक पद्धत आहे. धर्म याचे एक क्रायटेरिया ठरला आहे. धर्म म्हणजे कुठला धर्म कशाला म्हणतात, ज्या धर्माला संस्थापक आहे. बरं. त्या संस्थापने पुस्तक तो धर्मग्रंथ आहे आणि माझ्या धर्मात कसं यायचं त्याच्यासाठी विधी लिहून ठेवला जातो, त्याला धर्म म्हणतात. बरं. मुस्लिम धर्म मोहम्मद पैगंबर, कुराण आहे आणि सुलता झाल्याशिवाय मुस्लिम होता येत मुस्लिम होता येत नाही. ख्रिश्चन येशू ख्रिस्त संस्थापक, त्याचं बायबल हा धर्मग्रंथ आहे. बरोबर. आणि बाप्तिस्मा झाल्याशिवाय ख्रिश्चन होता येत नाही. हिंदूला संस्थापक नाही. बरं. त्यानं एक लिहिलेलं पुस्तक कुठलं असेल त्याला धर्मग्रंथ म्हणून मान्यता नाही. आणि बहुजन समाजाला हिंदू म्हणून त्याचा काही विधी नाही. ब्राह्मणांची मुंज होते, मुस्लिमांची सुलता होते, ख्रिश्चनांचा बाप्तिस्मा होतो, पण बहुजन समाजाचं हिंदू म्हणून काहीच होत नाही ना. बरं. म्हणून तो धर्म नाही. म्हणून RSSचे प्रमुखसुद्धा म्हणतात हिंदू धर्म नाही. बरं. ते मी म्हणत नाही, त्यांचेच म्हणतात हिंदू धर्म, पण हे आमच्यावर लादलेलं आहे आणि त्याची ओळख लोकांना नसल्यामुळे माणसं म्हणतात हिंदू. आणि बाबासाहेबांनी तो नाकारला ना धर्म. ज्या बाबासाहेबांच्यामुळे आम्हाला माणूस पण मिळालं, त्या बाबासाहेबांचं आपणाला ऐकायला नको. बरोबर. पण बाबासाहेबांनी तर का नाकारलं? किती पाणी शिवलं, ते बाटलं, मंदिरामध्ये रामाची येतो म्हटलं त्यांनी येऊ दिलं नाही, वरून दगडफेक झाली, 120 माणसं जखमी झाली. जर हिंदू आम्ही आहे बाबासाहेब म्हणाचे, तर हिंदूच्या देवळात सुद्धा आम्हाला प्रवेश नाही. आम्ही हिंदू आहे तर तलावाचं पाणी प्यायला आम्हाला परवानगी नाही. तो कसला धर्म? 1935ला येवल्याला बाबासाहेब गेले, सगळे नगरसेवक पळून गेले. एक मुस्लिम होता, का पळून गेले तर महाराज पोरगं येतं आणि ते शिवलं तर शिवाशिव होईल म्हणून ते पळून गेले. मग बाबासाहेब म्हटले मी जन्माचं कुठंही जन्मायचं ते माझ्या हातात नाही ना. मी हिंदू म्हणून जन्मवलं पण हिंदू म्हणून मारणार नाही, ही व्याख्या त्यांनी म्हणजे घोषणा केली ना. नाही, बाबासाहेबांनी म्हणजे दलित समाजासाठी भरपूर जरी काम केलं असेल तर अनेक समाजासाठी त्यांनी काम केलं. अगदी मातीसाठी, झाडांसाठी सुद्धा त्यांनी संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेली. मग बाबासाहेबांना एका जातीच्या क्रायटेरियामधून का बघितलं जातं? नाही, बाबासाहेबांचा दोष नाही तो. बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, त्यासोबत जातसुद्धा नाकारली ना. बरं. पण भारताचं वैशिष्ट्य असं आहे की जात ही प्रबळच ठरलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी, फुलेंनी, शाहूंनी, अण्णाभाऊंनी, शिवाजी महाराजांनी, बुद्धांनी जात नाकारून माणूस बनण्यासाठी काम केलं, समता प्रस्थापित करण्यासाठी काम केलं. ह्याचं भान आता कुणालाच नाही. म्हणजे शिवाजी महाराज ह्यांनी कुठं जातीसाठी काम केलं? बरं. शिवाजी महाराजांच्या सगळ्या जाती त्यांनी जोडल्या. पण आज मराठामध्ये फक्त आम्ही शिवाजी महाराज जयंती करतो आणि आम्ही पण त्याच्यामध्ये मदत करत नाही. शिवाजी महाराज जयंती मराठ्याने करायची, बाबासाहेबांची जयंती महाराणी करायची, अण्णाभाऊंची जयंती मांगानी करायची. ही सवय ह्यांना लागलेली नाही, ही लावलेली आहे. म्हणजे ह्या देशामध्ये जो RSSचा जो ग्रुप आहे ना, तो ग्रुप हे शिकवतोय. बरं. त्यांनी त्याला प्रेरणा दिल्या. मांगांना सांगायचं अण्णाभाऊ तुमचा, शिवाजींना महाराजांना सांगायचं शिवाजी तुमचा. असं करून त्या जातीचं स्पिरिट वाढवण्याचं काम हिंदुत्ववादी करतात. त्यांनी गाणी आणली ना जातीवर. जात नाकारलेल्या जयंतीला, त्या महापुरुषांच्या जयंतीत जातीवर गाणी आता म्हटली जात आहेत ना. हो. हे स्पिरिट RSSनं वाढवलं आहे.
आता तुमचा जो प्रश्न आहे ना, ते बाबासाहेब सगळ्यांच्यासाठी काम केलं, पण महार समाजात जयंती करतो. हो, हे महार समाजानं बाबासाहेबांचं ऐकलेलं नाही. बर, कुठलं ऐकलं नाही. बाबासाहेब म्हटले आज ना उद्या माझी जमात राज्यकर्ती बनेल. जमात म्हणजे काय? SC ST OBC अल्पसंख्याक अशा समूहाला बाबासाहेब जमात म्हटले. ह्यांनी त्याचा अर्थ घेतला जात. अरे, त्यामुळे राजकारणात सुद्धा त्यांनी रिपन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांच्या स्वप्नातली काढली, पण एका जातीमध्ये काम केलं ना, त्यामुळे बंदिस्त झाला. आणि बंदिस्त त्यांनी केला, बाबासाहेबांनी केला. बाबासाहेबांनी सगळ्यांच्यासाठी काम केलं. घटना महाराजांच्यासाठीच लिहिली का? समाजातले इतर जे घटक आहेत, म्हणजे इतर ज्या जाती आहेत, ते का स्वीकारत नाहीत? स्वीकारत ना, म्हणजे ही व्यवस्था त्याला कारणीभूत आहे ना. बाबासाहेब कुठल्या जातीचे? ओरिजिनल महार जातीचे. मग आता बुद्ध भाव तर महार म्हणतील ना मला. बरोबर. ही भीती आहे इतर जातींना. आता मी बौद्ध झालो तर मागं मला महाराजच म्हणतात ना. नाही, स्वीकारणं म्हणजे धर्म स्वीकारण नव्हे, त्यांचे विचार स्वीकारले पाहिजे. विचार त्यांनी म्हटलं पाहिजे की बाबासाहेबांनी आमच्यासाठी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता स्त्रियांसाठी काय बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेले आहेत. हिंदू कोडबिल आहे. मग ह्या का म्हणजे स्वीकारत का नाही? कसं आहे, हे RSS वाले आहेत ना, ह्यांनी ती पेरणीच केली नाही. उदाहरणार्थ TV हे साधन आहे. हा देश सगळ्या धर्मियांचा आहे. बरोबर, हे तर मान्य आहे. अगदी बरोबर. सगळ्या धर्मियांच्यासाठी ती घटना आहे. असं असताना TV प्रत्येकाच्या घरात आहे. हो, सगळ्या धर्मांचं काय तर दाखवलं पाहिजे ना त्याच्यामध्ये. बरोबर. TVच्या सगळ्या सिरियल जर पाहिल्या तर सगळ्या हिंदू धर्मावर आहेत. बरोबर आहे. सगळ्या. कधी तर बुद्ध दाखवलं पाहिजे, शिवाजी महाराज दाखवलं पाहिजे, संभाजी महाराज दाखवलं पाहिजे, बाबासाहेब, फुले, अण्णाभाऊ. ते बघायला मिळतं का? हे सहजासहजी आलेलं नाही. RSS वाल्यांनी फक्त हिंदू धर्म कसा विकसित होईल, जाती कशा टिकतील, धर्म कसा विकसित होईल याच्यासाठी ह्या सगळ्या सिरियल लावलेल्या आहेत. आज सेन्सॉर बोर्ड काय म्हणतंय? कोण राजा ढाले, कोण लेखक, बरोबर, कोण ढसाळ, कोण ढसाळ, हे शब्द सेन्सॉर बोर्डाचे आहेत. एवढा मोठा लेखक सेन्सॉर बोर्डाला माहीत नाही. आणि सेन्सॉर बोर्ड जो आहे ना, तो कुठल्या पिक्चरला मान्यता देतो, कुठल्या नाटकाला मान्यता देतो, कुठल्या सिरियलला मान्यता देतो? एक तर त्या सिरियलमध्ये ब्राह्मण कलाकार पाहिजेत, ब्राह्मणी भाषा पाहिजे, बरोबर नाही? बरोबर. ब्राह्मणी विचार पाहिजे, तर देवाचं कौतुक पाहिजे, अशा सिरियलला मान्यता देते सेन्सॉर बोर्ड. पिक्चरला सुद्धा कुठले पिक्चर बघा, त्याच्यात कुठं तर देवाचा आणतातच. आता तुम्ही पिक्चरचा उल्लेख केला. उदाहरणार्थ सैराट आहे. सैराट ही फिल्म 3 वर्षे सेन्सॉर बोर्डानं बाजूला ठेवली होती, माझी माहिती आहे. बरोबर आहे. का? त्याच्यात ब्राह्मण कलाकार नाही, देवाचं कौतुक नाही. ही व्यवस्था त्याच्यामध्ये नाही, म्हणून सेन्सॉर. आणि देवाधर्माचं कौतुक नाही त्याच्यामध्ये. बघा तुम्ही सैराट, ब्राह्मण कलाकार आहे, देवाचं कौतुक आहे? नाही ना. हिंदू धर्माचं त्याच्यात काय नसल्यामुळे त्यांनी 3 वर्षे पण मागं लागून लावले, त्यांनी काटा केला ना. हे जे माणसाच्या डोक्यात बसलंय, सिग्मंड फ्राईड असं म्हणतो की 1 ते 10 वर्षी कोरी कॅसेट आहे. बरोबर ना. ते जे बघेल, त्याच्या त्वचेला जे जाणीव व्हाईल, नाकाला जो गंध होईल, डोळ्याला जे दिसेल, ते सगळं फीड होतं. ते आयुष्यभर तशी टेप लागते. पूर्वाश्रमीचा महाराण कायमशी मान, ह्यांनी ते वाचल्यामुळे बौद्ध धम्म बाबासाहेबांचा विचार त्यांना कळाला. कोणी घटना वाचल्या ह्या देशात? बरोबर. बाबासाहेबांची पुस्तक घरात पुस्तकच नाहीत ना बाबासाहेबांची. उठलं की टीव्हीच्या समोर हिंदू धर्माचंच बघायला मिळतंय, देवदेवताचंच कौतुक मिळतंय. त्याच्यामुळे इतर समाज जो आहे त्याच्या डोक्यात ते फीड झालेलं नाही. आणि बाबासाहेब तर म्हणते हा मला देश बौद्ध करायचा आहे, ज्याच्याकडे ही जबाबदारी होती ती त्यांनी व्यवस्थित पार पाडलेली नाही. बरोबर. म्हणजे पूर्वाश्रमीचे म्हणा आत्ताचे जे बौद्ध आहेत ना, त्यांना बोडा शेजारी मागाय त्यांना सुद्धा धम्म देता आला नाही, त्यांना तो विचार सांगता आला नाही. हा दोष काम करणाऱ्याचा, नेत्यांचा सुद्धा आहे. तुम्ही तुमच्या भाषणांच्या माध्यमातून अनेक हिंदू देवदेवतांवरती सुद्धा तुम्ही टीका केलेल्या आहेत. उदाहरणार्थ गणपतीवरती सुद्धा तुम्ही टीका का, म्हणजे नेमकं? गणपती हा जो उत्सव आहे ना, हा पूर्वी नव्हता. बरं. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यानंतर शिवजयंती सुरू झाली पुण्यामध्ये. बरोबर. मोठ्या प्रमाणामध्ये.
आणि मग ह्या ब्राह्मण्य लोकांना प्रश्न पडला, शिवाजीच्या नावे जर बहुजन समाज जर एक झाला तर आमचं काय, आमच्या व्यवस्थेचं काय. बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी गणपती उत्सव काढला. उत्सव काढला. मी एक पुस्तक वाचलं, पहिली मिरवणूक गणपतीची पुण्यामध्ये ब्राह्मणांनी काढली. बरं. आणि त्या मिरवणुकीत घुसून एका सांबाराच्या पोरानं गणपती शिवला. जिथल्या तिथं ती मिरवणूक ठप्प झाली. गणपती बाटला आणि मग टिळक आले, म्हटले असं करूया, त्याचं विसर्जनच करूया. बरं. ती विसर्जन प्रक्रिया ही अशी आलेली आहे. अच्छा. आम्ही टीका का करतो, ते आपलं दैवत नाही ना, त्याच्यात विचाराचं काय आहे. समाजात जे मारक आहे, अंधश्रद्धेमध्ये नेणार आहे, अज्ञान बनवणार आहे, त्याच्यावर आम्ही टीका करणारच ना. कारण का समाजाला त्याच्यातून बाहेर काढल्याशिवाय आमचा विकास होऊ शकत नाही ना. एक तर तिथं शिक्षणाचा काय गंध नाही, अंधश्रद्धा प्रचंड आहेत. देवच दारुडे दिले ना आम्हाला. देवांना जी देव आम्हाला दिले ते देव काय दारुडे आहेत. बरं. म्हणजे उदाहरणार्थ मांग गारुडी समाज आहे, तिथं यात्रेला दारूशिवाय काही नाहीच ना. देवाला दारूच द्यायला लागते. देवच दारुडे दिले तर माणसं दारुडे बनणार नाहीत का. आम्ही त्यांना विरोध का करतो. कधी तर बहुजन समाजाला त्यांनी सांगितलं पाहिजे, बाबा दारू पिणं वाईट आहे. कधी नाही ना सांगितलं. 2500 वर्षापूर्वी बुद्धाने सांगितलं पंचशीलमध्ये दारू पिऊ नका म्हणून. बुद्धानं सांगितलं. तोच धागा शिवाजी महाराज असतील, फुले असतील, बाबासाहेब अण्णाभाऊंनी पकडला ना. जे माणसाला माणूस पण देणारे विचार आहेत ते आम्हाला सांगावेच लागतील समाजाला. जे माणसाला माणूस पण नाकारणारे विचार काय आहेत, याच्यासाठी आम्ही त्या देवाधर्मावर टीका करतो. याचा अर्थ आम्हाला देवाधर्माला विरोध करायचा नाही, पण ते अज्ञान पसरवणार आहे, अंधश्रद्धेमध्ये ठेवणार आहे. आणि अंधश्रद्धेमध्ये माणूस राहिला की त्याची बुद्धी खुंटते, तो विकसित होत नाही. मग करता धरता तो आहे म्हणतात. करता धरता कोण आहे, तो आहे, परमेश्वर आहे. मग त्याच्या हातात काहीच नाही. बाबासाहेब म्हटले करता धरता तू आहेस. बुद्ध म्हटले आत्तदीपभव, तूच तुझा करता धरता आहेस, दुसऱ्यावर अवलंबून राहू नको, हे बुद्ध सांगतात. मग हे विचार आम्हाला सांगायला पाहिजेत ना. तर मगाशी आपण पिक्चरचा उल्लेख केला होता. आत्ताच्या काळामध्ये जर का बघितलं तर आता जो फुलेंचा वरती तो पिक्चर आला आहे, त्याला तो ब्राह्मण जे संघटना आहे त्यांनी विरोध केला. त्याला काय म्हणजे हा क्रायटेरिया? फुलेंना विरोध हा आजचा ब्राह्मणांचा आजचा नाही, पहिल्यापासून विरोध आहे. फुले म्हटले मी मुलींची शाळा करणार, त्याच रात्री ह्या ब्राह्मणाने फुलेंच्यावर खून हल्ला केलेला होता. बरं. एवढंच नव्हे, फुले ज्यावेळेस मागासवर्गीयांचं काम करू लागले त्यावेळेस फुलेंच्या घरात जाऊन ह्यांनी तंबी दिली होती की तुझ्या पोराला सांग व्यवस्थेच्या विरोधात बोलतोय. आणि हा सांस्कृतिक दहशतवाद एवढा होता, फुलेच्या आईवडिलांनी फुलेंना बाहेर काढलं घरातून. हे काम बंद कर, राहायचं असेल तर ते बंद करायचं, आणि जर ते करणार असेल तर घर सोडायचं. हा विरोध आताचा नाही. फुलेंनी घर सोडलं. फुलेंच्या पत्नीला सावित्रीबाईला सासरा म्हटले की त्याच्या नादाला लागू नको, भिकेचं डोळे लागल्यात तुला, जाऊ नको त्याच्यासोबत. सावित्रीबाई म्हटली माझा नवरा ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत त्याला मला साथ द्यावी लागेल, मी अशा अवस्थेत माझ्या नवऱ्याला एकटं सोडणार नाही. म्हणून सावित्रीबाई फुलेंनी घर सोडलं ना. हा का विरोध? आणि पहिल्यापासून फुलेंना विरोध आहे ना त्यांचा. आता तर फुलेंचा पिक्चर आल्यामुळे लोकांना ते कळणार ना. ह्यांच्या कटकारस्थान जी ब्राह्मणाचे आहेत ती ब्राह्मणांची कटकारस्थान पिक्चरच्या माध्यमातून प्रत्येकजण बोलणार आणि ब्राह्मण विरोध वातावरण तयार होणार. म्हणून फुलेंच्या पिक्चरला विरोध आहे. ते म्हणजे आत्ताचा विरोध नाही ना, अनेक फुलेंच्या काम चालू झाल्यापासूनचा विरोध आहे. किती विरोध केला. म्हणजे ब्राह्मण लोकांनी फुलेंना बराचसाच त्या काळामध्ये विरोध केला. मग फुलेंचा हा लढा जो होता तो ब्राह्मण जातीविरोध होता का मानव मुक्तीचा होता? नाही, तसं तो ब्राह्मण जातीविरोधातच होता. बरं. डायरेक्ट होता. कारण का ब्राह्मणांच्या विरोधात डायरेक्ट कोण लढत नव्हतं. बुद्धानंतर, शिवाजी महाराजांनंतर डायरेक्ट होता. डायरेक्टच होता तो. म्हणजे फुले म्हणाले होते इंग्रजांना त्या नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांचा समावेश करा ना, सगळी ब्राह्मणच आहेत. मागणी केली होती फुलेंनी, ह्या नोकऱ्या जे तुम्ही दिल्या त्या सगळ्या नोकऱ्यांमध्ये ब्राह्मणच आहे, बहुजन समाज कोण नाहीच ना. त्या काळात फुलेंनी विरोध केला होता त्यांना. आणि प्रचंड ब्राह्मण फुलेंच्यावर चिडले होते. पण लहुजी वस्ता साळवे नावाचा मांग तिथं तालीम चालवत होते, त्यांचा पाठिंबा होता पुण्यामध्ये.
आणि लहुजी वस्ताद म्हणजे साधी ताकद नव्हती ती, बर प्रचंड ताकद होते. आणि वस्तादाचे सगळे पैलवान ती तालीमच फुलेंच्या बाजूने आहे म्हटल्यानंतर फुले टिकले. नाही तर फुलेनं प्रोटेक्शन दिलं होतं. प्रश्नच नाही. फुलेंना वस्तादांचंच प्रोटेक्शन असल्यामुळे फुले काम करू शकले. फुले फार श्रीमंत होते, कॉन्ट्रॅक्टदार होते. बर तो कात्रच्या अलीकडचा बोगदा ते फुलेंनी बांधलेला आहे, अनेक ती पुण्यातल्या फुलेंनी बांधलेला आहे. पण काम असं केलं की ब्राह्मणाने असा त्रास दिला की एक दिवस सगळे मेले ह्या चळवळीमध्ये काम करताना. सून राहिली, सुनेला अन्नासाठी मंदिराचा आसरा घ्यावा लागला आहे फुलेंच्या, एवढी श्रीमंती असताना. म्हणजे किती त्रास दिला असेल. फुले उद्योजक होते ना. आणि फुले ह्या पिक्चरला त्यांचा विरोध हे पूर्वीपासून फुलेंना त्यांचा म्हणजे बुद्धाला विरोध केला, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक यांनी केला नाही ना. विरोध करणारी मंडळी आहे ना, हे कोण आहेत नेमकी? ब्राह्मण नाहीत, 3.5% ब्राह्मण आहेत. बर काय ब्राह्मण आहेत मदत करणारी, पण ब्राह्मण ह्या ब्राह्मणच आहे. बर तो त्याला सहन होत नाही बहुजनांचा. त्यांचं एक असं मत आहे की बहुजन समाज एक राहिला तर आमचं नुकसान आहे, म्हणून बहुजन समाजाला तोडणं, फोडणं, जातीत वाटणं असं काम सतत ते करत असतात. मराठ्यांना एक व्हायचं नाही म्हणून शिवजयंती अनेक झाल्या. बरोबर. एक शिवजयंती झाली असती तर मराठा एक झाला असता. मग त्यांनी दुसरी शिवजयंती काढली ना, आज मराठा समाज फुटला, दुभागला. मातंग समाज एक झाला तर धोका आहे ना. पण मातंग समाजाच्या अनेक संघटना त्यांनीच काढल्या, त्यांचा सपोर्ट आहे. अगदी बरोबर. बौद्ध समाजात आज अवस्था काय केली त्यांनी. बौद्ध समाजाचे सगळे लीडर आज कुठं आहेत? भाजपमध्ये हिंदुत्ववादाकडे ते वळलेत. म्हणजे एकसंघ ठेवायचा नाही, आत घ्यायचा नसेल तर त्याला फोडायचं, ही नीती ब्राह्मणांची ह्या महाराष्ट्रात देशात आहे. आणि त्याला बहुजन समाज बळी पडला. ठीक आहे, आपण सर शेवटाकडे येतोय. आत्ता जर का देशामध्ये पाहिलं तर बाबासाहेबांना अपेक्षित जी लोकशाही होती ती सध्या दिसते का? सध्या बाबासाहेबांची लोकशाही मला अपेक्षित वाटत नाही. बरं. त्याचं कारण असं की बहुजन समाज, बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं होतं SC ST OBCचं, त्याच्यामुळे बहुजन समाज आर्थिकदृष्ट्या सबळ होत होता आणि तो विचार करत होता. विचार करायला वेळ मिळत होता. पैसा मिळाला की माणसं विचार करतात ना. बरोबर. तो धागा त्यांनी पकडला. बाबा हे जर आरक्षण असंच टिकलं आणि आर्थिकदृष्ट्या हे जर सबळ झाले तर आपलं काय खरं नाही. आणि मग त्यांनी कधी निर्णय घेतला, म्हणजे STला 7.5%, SCला 13%. आणि मंडल आयोग व्हीपीनं स्वीकारल्यानंतर ते जागरूक झाले. बरोबर. VP सिंगाचं सरकार हे BJPच्या पाठिंब्यावर होतं, पण मंडला लागू केल्यानंतर आता हे आणखीन काय तर मोडतोड आपल्या धर्मात करणार म्हणून पाठिंबा BJPनं काढून घेतला. VP सिंगाचं 11 महिन्याचं सरकार पाडलं आणि मग यांच्या बैठका सुरू झाल्या. बरोबर. हे रिझर्वेशन संपवायचं असेल तर खाजगीकरण स्वीकारायचं. बरोबर. आणि त्यांनी गॅट करार स्वीकारला, उदारीकरण स्वीकारलं, जागतिकीकरण स्विकारलं, खाजगीकरण स्वीकारलं. आणि आज सगळ्या SC ST OBCच्या नोकऱ्या गव्हर्नमेंटच्या संपवल्या त्यांनी, ठरवून संपवल्या. म्हणजे बाबासाहेबांच्या घटनेनं ह्या देशातल्या वस्तू तयार करणारे सगळे कारखाने सरकारच्या मालकीचे होते, सगळ्या कंपन्या सरकारच्या मालकीच्या होत्या, सगळ्या सुविधा सरकारच्या मालकीच्या होत्या. पोरं शिकत होते, नोकरीला लागत होते, सरकारने म्हणून पगार घेत होते, रिटायर झाले तर पेन्शन घेत होती, म्हणून बंगलन गाड्या बांधत होतो आपण. अगदी बरोबर. आता हे सगळं त्यांनी खाजगी केलं. आणि खाजगीकरणामध्ये रिझर्वेशन नाही, लागलाच नोकरीला तर सरकारने म्हणून पगार नाही, रिटायर झाले तर पेन्शन नाही. हे सगळे मोडीत काढले त्यांनी. शाळा खाजगी झाल्या, विद्यापीठं खाजगी झाली, बरोबर. त्याच्यात रिझर्वेशन नाही. आता जूनला 15,000 शाळा प्राथमिक बंद होत आहेत. 15,000 शाळा बंद होत आहेत आता. क्रायटेरिया काय लावला, 20 विद्यार्थ्याच्या आतपट असेल तर ती शाळा बंद. अशा 15,000 शाळा बंद, 20 लाख विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार आहेत. अरे नुकसानच आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही आंदोलन करतोय, आम्ही बोलतोय, टीका टिप्पणी करतोय, पण त्याला ते दाद देत नाहीत. आता मी शेवट असं सांगतो की तुमचे मोर्चे, आंदोलनं, धरणे हे त्याला दाद देत नाहीत. ते BJP नावाचा पक्ष हा त्याचा बेस आहे ब्राह्मण बेस असल्यामुळे ते एवढं धाडस वाढलं आहे. तर कोरटकर काय म्हटला, सुद्दीन वागा ब्राह्मणांचं राज्य आहे.
तो राहुल सोलापूरकर म्हणतो शिवाजी महाराज पेट्यातून झालं नाही, ते लाच देऊन आले. हे एवढं धाडस झालं. त्याला जामीन दिला तर हे कितपत योग्य आहे? हे चुकीचं आहे ना. आज सगळ्या यंत्रणा त्यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत, सगळ्या यंत्रणा. आणि मग तुम्ही मोर्चे काढा, आंदोलन करा, निदर्शन करा, ते त्याला दाद देत नाहीत. 1.25 वर्ष दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बसला, 750 शेतकरी मेले. घटना सांगते, एखादं मोठं आंदोलन सुरू झालं तर पंतप्रधानांनी जाऊन त्याची चर्चा करून ते आंदोलन संपवायचं असतं. चर्चा करून कॉम्प्रोमाइज करायचं असतं. एक दिवससुद्धा पंतप्रधान गेलेले नाही. तेवढेच नव्हे, 750 शेतकरी मेले. एखाद्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाला सुद्धा भेट दिलेली नाही. आता हे सगळं जर बदलायचं असेल तर मतच आहे. बरोबर. मत हे सगळं बदलू शकतं. पण मताच्या संदर्भामध्ये विचार केला तर आता गेलेली इलेक्शन बघितली तर त्यांच्या बाजूनं वातावरण नव्हतं ना. पण EVM आता त्यांच्याकडे EVMवर किती दंगा सुरू आहे, पण ते बदलायला तयार नाहीत. EVM त्यांना आधार झालेला आहे. आणि EVM जर त्याच्यामध्ये जर घोटाळा असेल तर सत्ता आपल्याकडे येणारच कशी? बरोबर. कायम BJPच राहणार, हा धोका आहे. आणि म्हणून मत बदलू शकतं, पण मताचं सुद्धा महत्त्व त्यांनी कमी केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी मताची व्याख्या सांगितल्या. मत म्हणजे तुझा स्वाभिमान आहे, मत म्हणजे स्वतःचा संसार सुखी करण्याचं ते साधन आहे. अशी मतं आता दारूवर, साड्यावर, भांड्यावर माणसं द्यायला आहेत. आणि आता जी चळवळ म्हणतात, पुरोगामी चळवळ चालवतात, बाबासाहेबांची चळवळ चालवतात म्हणतात सगळे, त्यांना शत्रू मित्र कळणं झालं ना. कळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घ्या, शिवाजी महाराजांनी घ्या, बुद्धांनी घ्या, फुलेंनी घ्या, अण्णाभाऊंनी घ्या, शत्रू कोण मित्र कोण याची सीमारेषा बांधून युद्ध सुरू केलं. ते लढले त्या काळात आणि जिंकले. आता आम्हाला मित्र पण कळण, शत्रू पण कळणं झाले. आज बरेचसेच नेते शत्रू पक्षातच आहेत ना. बरोबर. आणि वातावरण असं आहे की भीतीचं वातावरण आहे. त्यांच्या विरोधात बोललं की नक्सलाईट म्हणून ठरवायला लागलेत. आज अनेक लेखक जेलमध्ये आहेत, साहित्यिक जेलमध्ये आहेत, बोलणारे वक्ते जेलमध्ये आहेत. हिंदुत्वाच्या विरोधानं ह्यांनी गोळ्या घातल्या. मग ते पानसरे असेल, दाभोळकर असेल, यांना गोळ्या घातल्या ना. चूक काय? देशाच्या घटनेमध्ये सर्व धर्म समभाव हा त्या मुद्द्यावरती देशाची राज्यघटना आहे. मात्र आता पंतप्रधान असतील एकाच म्हणजे धर्माचा उल्लेख करतात सातत्याने, हिंदू हिंदू हिंदू. हेच ना, हे फार मोठी चुकीच्या दृष्टिकोनातून. लोकशाहीला ते घातक आहे. लोकशाही ते मान्य करत नाही. बघा ना, तो शाह काय म्हटला, आंबेडकर असं जप लावण्यापेक्षा देवाचा धावा केला तर स्वर्ग मिळाला असता. ही मानसिकता गुलामीची आपल्या डोक्यामध्ये घालतात. स्वर्ग, नरक, आत्मा, जन्म, पुनर्जन्म हे हिंदू धर्मामध्येच आहे ना. बरोबर. आणि तो धर्म त्याच्या डोक्यातून गेलेला नाही. म्हणजे बाबासाहेबांचं नाव घेण्यापेक्षा देवाचा धावा करा. अरे, अमेरिकेचा घटनातज्ञ जेफरसन त्यानं घटना लिहिली, त्याच्याप्रमाणे राज्यकारभार सुरू झाला. आणि पहिल्या राष्ट्राध्यक्षाच्या इलेक्शनला जेफरसन म्हटला मी इलेक्शन लढवणार आहे. कुणी फॉर्म भरला नाही, त्याला बिनविरोध निवडून दिलं. आणि जो घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचं नाव घ्यायला सुद्धा हे विरोध करल्यात सभागृहामध्ये. ह्याला लोकशाही म्हणायचे का? हे सगळं वातावरण हुकुमशाहीकडे चाललेलं आहे. पण त्यांनी कितीही प्रयत्न केला हिंदू राष्ट्र बनवण्याचा, तर या देशात शक्य नाही. ह्या देशात शक्य नाही. ते 2025ला हिंदू राष्ट्र बनवणार होते. आता ते 35वर गेले. एवढं सोपं नाही ते. बाबासाहेबांची जी घटना आहे ती जगात 1 नंबरची घटना आहे. त्या घटनेच्या विरोधात असं बंड करता येणार नाही. बंड केलं तर इथं प्रचंड यादवी होईल. आणि त्या यादवीमध्ये हे कधी संपून जातील त्यांनाच कळणार नाही. त्या यादवीमध्ये हे कधी संपतील हे त्यांनाच कळणार नाही. असं ते बंड होईल. अगदी बरोबर. आणि म्हणून त्यांना माहीत आहे की हे जर केलं तर आपणाला सुद्धा धोका, म्हणून ते आपलं बोलतात पण ते करू शकत नाहीत. सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे. तर तुमच्यासारखेच आणखी बहुजन नेते आहेत, मात्र त्यांच्याच अनुयायी, बाबासाहेबांच्या अनुयायांनी बाबासाहेब खरा स्वीकारला का? आणि जर का हा दलित समाज असेल, बहुजन समाज असेल, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यायला पाहिजे का, किंवा तो का येत नाही आहे? शेवटचा प्रश्न. नाही, 1992पर्यंत सगळे शिक्षणाचे प्रवाहात होते, पूर्ण होते. पण ज्यावेळेस खाजगीकरण स्वीकारलं त्यावेळेस ते आपापच बॅकफूटवर गेला आहे समाज. म्हणजे आज पोरगं शिकत असताना त्याला खात्री नाही ना मला नोकरी मिळते का नाही. बरोबर. म्हणजे मी MA BEd झालो तर मला शिक्षकाची नोकरी मिळाल्याची खात्री नाही. आणि मिळालीच तर सरकारने म्हणून पगार नाही, रिटायर तर पेन्शन नाही.
आता जी पोरं लागाले आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर लागाले आहेत ना. म्हणजे शिक्षणाचं कसं आहे, ह्या ब्राह्मणवाद्यांचं एक धोरण आहे की शिक्षणाची दारं बंद करायची, गुलाम बनवायचं. बरं. शिकला तर माणूस सज्ञान होतो, आणि सज्ञान झालं तर आमचं ती व्यवस्थेची चिरपाड करतो, चिकित्सा करतो. इथं चिकित्सा करण्याची मुभा नाही. म्हणून माणसाला अशिक्षित कसं बनवायचं, मग शाळेची दारं बंद करा, आरक्षण बंद करा. त्याच्यामुळे आज शिक्षणाचं प्रमाण असं बॅकफुटवर लोक चाललेले आहेत. घरचीच लोक म्हणतात कशाला शिकून काय कलेक्टर होणारच का, ते आपल्या जातीचा धंदा कर, अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आज शाळा स्वस्त नाहीत ना. म्हणजे खाजगी जी विद्यापीठ आहेत तिथं डोनेशन भरल्याशिवाय ॲडमिशन नाही. बरोबर. तिथं रिझर्वेशन नाही. खाजगी शाळा प्रचंड मोठ्या झाल्या, तिथं आरक्षण नाही. डोनेशन दिल्याशिवाय विद्यार्थ्यांना, आणि ज्या आपल्या प्राथमिक शाळा झेडपीच्या वगैरे आहेत त्या इमारतीसुद्धा चांगल्या नाहीत. आणि शिक्षणावर त्याने हल्ला केला आहे. त्यांचं एक पहिलं उद्दिष्ट आहे शिक्षणावर हल्ला करायचं. बरोबर. आणि शिक्षणावर हल्ला केला की आपोआपच माणसं गुलाम बनतात. ते धोरण त्यांनी राबवलं, त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही संविधानाचे फार मोठे त्या ठिकाणी अभ्यासक आहात. बाबासाहेब तुम्ही मानता. तर मागच्या काही या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता की मराठा आरक्षण. तुमच्या दृष्टिकोनातून संविधानानुसार मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं का? शेवटचा प्रश्न. कसं आहे, मंडल आयोग लागू झाला, त्या BP मंडलनं 2 वर्ष सर्वे केला. त्या सर्वेमध्ये 3.5% ब्राह्मण, 12.5% मराठा, 52% OBC, 13% SC, 7.5% ST अशी विभागणी केलेली आहे. बरोबर. मंडलानं SCचा आणि STचा प्रश्नच नाही, OBCचा क्रायटेरिया लावला. सामाजिकदृष्ट्या मागास, शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि आर्थिकदृष्ट्या मागास जो कोण असेल तो OBCमध्ये येणार. बरं. हा क्रायटेरिया लावल्यानंतर 12.5% मराठ्यापैकी 10% मराठा कुणबी मराठा म्हणून OBCने स्वीकारला आहे. बरं. मंडळानं स्वीकारला आहे. 12.5% मराठ्यांपैकी देशातले संख्या सांगतो 10% मराठा कुणबी मराठा OBCने स्वीकारलेला आहे. आता राहिला 2.5% मराठा. बरोबर. आता याची उतरंड आहे ST, SC, OBC आणि ओपन असा तो स्तर आहे. बरोबर. आता ते 3.5% मराठा ह्या स्तरात गेला आहे, उच्च स्तरात आहे. बरोबर. उच्च स्तरात आहे. तो म्हणते मला खाली घ्या, आणि ती व्यवस्था घटनेत नाही. बरं. आपणा आरक्षण SC, ST, OBCला काय ह्यांना वरच्या दर्जात न्यायचं आहे म्हणून आरक्षण आहे. आरक्षण ही गरीब हटावचा प्रोग्राम नाही, पण ह्या खालच्या थराच्या लोकांना उच्च थराबरोबर न्यायचं म्हणून आरक्षण आहे. आता वरचाच वर्गमध्ये मला खाली घ्या, त्यात सामाजिक मागासलेपणा, त्याच्यामध्ये सामाजिक मागासलेपणा मराठा सिद्ध करू शकत नाही. आर्थिकदृष्ट्या एकदा सिद्ध करू शकेल, शैक्षणिकदृष्ट्या, पण सामाजिकदृष्ट्या मागासली पण सामाजिकदृष्ट्या मागास नाही आहे का? नाही ना. मराठा सांगायला 10 मजली इमारत मराठीची असेल आणि मांगा महारांची असेल तर ते ह्या मागासवर्गीय इमारत म्हणून आमच्याकडे बघतात ना. ते पाटलांची इमारत आहे, हे सरकारची इमारत आहे. सामाजिकदृष्ट्या मागासली पण कळालं का, प्रतिष्ठा. बरोबर. SC, ST, OBCला त्यांची एवढी प्रतिष्ठा नाही. त्याची ग्रेडेशन डिग्रेडेशन केले. बरोबर. म्हणजे नीच जात भंग्याच्या वर मांग, महार, ढोर, चांभार, धनगर, मराठा असं चढत नेले. हे वरच्याच थरामध्ये मराठा आणि ब्राह्मण बसतात. बरं. तो सामाजिकदृष्ट्या सदन आहे, प्रतिष्ठित आहे, आणि तो सामाजिकदृष्ट्या मागास असं त्याला सिद्ध करता येत नाही. सिद्ध करता म्हणून मराठ्याचा प्रश्न अडकला आहे आणि घटना त्याला मान्यता देत नाही. म्हणजे याचा शेवट काय होईल? म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही. मराठ्यांना आरक्षण, कुणबी मराठा म्हटलं तर आरक्षण मिळणार. म्हणून मध्ये जे आंदोलन चाललं, जरांगे पाटील ते हुशार आहेत. जरांगे पाटील हुशार, ते काय म्हणतात आम्हाला OBC म्हणा. बरं. जरांगे पाटील काय म्हणतात सगळा मराठा OBC म्हणून OBC म्हटलं की मग आरक्षण OBC मिळालं. बरोबर ना. मंडळाने स्वीकारलाच ना OBC. होय. म्हणून जरांगे पाटलाचं आंदोलन इतरांचं आंदोलन वेगळं आहे. इतरांनी काय म्हणजे आम्हाला मराठ्याला आरक्षण द्या, मग ते मिळत नाही. मग ते राणेने गेलेला अहवाल तो सुद्धा गुंडाळला. असे 2-3 निकाल लागलेत सुप्रीम कोर्टाचे की ते मिळत नाही. पण जरांगे पाटलाचं जे मत आहे ना, आम्हाला OBC म्हणा, आम्ही शेतकरी आहे, त्या अनुषंगानं जर सगळ्यांचं जर OBC म्हणून डिक्लेरेशन केलं तर तो आपोआपच OBCमध्ये येतोय.
पण क्रायटेरिया जर लावला, सुप्रीम कोर्टात जर हे प्रकरण गेलं तर सुप्रीम कोर्ट त्याला मान्यता देत नाही. सामाजिकदृष्ट्या मागासले पण कसं सिद्ध करणार तुम्ही? आणि म्हणून ते प्रकरण तटलेलं आहे. तर आमचं मत आहे की सगळ्यांनाच मिळावं, पण ते मिळत नाही ना. घटनेच्या चौकटीचा विचार केला तर मराठा हा सामाजिकदृष्ट्या मागास ठरत नाही. खरं तर त्याला खूप मुद्दे आहेत, पण ते मराठ्यांनी का उचलले नाहीत कुणाच ठाऊक. का छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला. का नाकारला? मागास म्हणून. बरोबर. शाहू महाराजांना वेद म्हटलं नाही. का म्हटलं नाही? मागास म्हणून. हे मुद्दे सुद्धा पुढे करता येतील, पण ते काय अजून तसे काही मुद्दे पुढे आलेले नाहीत. तरीसुद्धा सामाजिकदृष्ट्या मागासले पण करण्याच्या संदर्भातले काही मुद्दे शोधले आणि ते जर कोर्टात मांडले तर मराठ्यांना ओबीसी म्हणून स्वीकारलं जाईल. स्वतंत्र आरक्षण मिळू शकत नाही. मराठा ही कास्ट आहे. 52% क्रायटेरिया पण ओलांडता येत नाही ना. घटनेमध्ये कास्टला आरक्षण नाही, क्लासला आरक्षण आहे. मराठा ही कास्ट आहे. बरोबर. आणि मराठ्याला आरक्षण द्या ही मागणी कधीच सँक्शन होणार नाही. का होणार नाही? ती कास्ट आहे, क्लास नाही. जरागे पाटील काय म्हणतोय? आम्हाला क्लासमध्ये घ्या. ओबीसीमध्ये जरागे पाटील म्हणतोय आम्हाला क्लासमध्ये घ्या. बरोबर. आणि इतर संघटना काय म्हणतात? मराठ्याला आरक्षण द्या. मराठा ही कास्ट आहे, क्लास नाही. आणि क्लासमध्ये जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत आरक्षण मिळत नाही. कास्टला आरक्षण देण्याची तर आता आम्ही SCचं आरक्षण मांग म्हणून घेत नाही ना. अगदी. शेड्यूल कास्ट हा एक क्लास आहे. अनेक जाती आहेत. SC ST हा क्लास आहे. SC ST OBC अल्पसंख्याक ओपन हे क्लास केलेत बाबासाहेब. बरोबर. प्रत्येक जातीला आरक्षण दिलं तर 6,000-6,500 जाती आहेत. कुणाला किती द्यायचं म्हणून बाबासाहेबांनी हे क्लास केले. आणि क्लासमध्ये जोपर्यंत येत नाही मराठा तोपर्यंत आरक्षण मिळत नाही. सेपरेट मराठांना आरक्षण मिळू शकत नाही. क्लासमध्ये काही मराठी येऊ शकत नाही. आणि क्लासमध्ये सामाजिकदृष्ट्या मागासले पण सिद्ध होत नाही तोपर्यंत ते क्लासमध्ये येऊ शकत नाहीत. जराग्यांचं आंदोलनसुद्धा फेल गेलं ना. काय गेलं? हा क्रायटेरिया पूर्ण केला पाहिजे ना. बरोबर. म्हणून आम्ही काय मराठ्यांच्या विरोधात नाही, पण सामाजिकदृष्ट्या मागासले पण जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ते क्लासमध्ये येऊ शकत नाही, आरक्षण मिळू शकत नाही. अगदी सर, निश्चितच आपण त्या ठिकाणी एविनांशी मनसोक्तपणे गप्पा मारल्या आणि आपण देखील पाहिलं की त्यांचा जीवन प्रवास असेल किंवा त्यांची जडणघडण असेल, वाटचाल असेल, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते आयुष्यामध्ये पुढं म्हणजे सरत गेले. अनेक अडचणी त्यांच्या वाट्याला आल्या, अनेक प्रसंग त्यांच्या वाट्याला आले, मात्र त्याच्यावरती मात करत आयुष्याची दोरी त्या ठिकाणी ते ओढत राहिले. आणि त्याचबरोबर आंबेडकरवादी विचारांचा प्रभाव असल्यामुळं त्यांनी अनेक गोष्टी आपल्या या पॉडकास्टमध्ये बोलून दाखवले की आंबेडकर चळवळ असेल किंवा समाज असेल, कशा पद्धतीनं काय काय गोष्टी त्यामध्ये घडतात किंवा कशा पद्धतीनं पुढे गेला पाहिजे याच्यावरती सविस्तर सर आपण बोललात, त्याबद्दल तुमचं आभार. तुमच्या चॅनेलला आमचा धन्यवाद. जय भीम करतो.